आम्ही हे. हां पर त्याआधी तू पिऊन दाखव. काय पिकी थांब थांब. अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80-90 पूरे 100 से निकले धागा चोर निकल के भागा. हाँ ये घे ही पी पी फिर इकडे पी. हे बघ प्यायली. मला काही झालं नाही ना. आता तरी विश्वास बसला का की मी यात काही मिक्स नाही केलंय. आम्ही का म्हणलं तू यात काय मिक्स केलंय. अरे आय मेंट टू से की तुम्हाला असं वाटत असेल मी काही मिक्स केलंय तर तुम्हाला सांगून ठेवते. आता तुम्ही सेफ आहे ज्यूस प्यायला सो पी. पितो पर आता आम्हाला नको. लागल तेव्हा घेतो. क्या बात आहे नयनतारा. अगं पाहिलंस का आपल्या कंपनीच्या शेअरचा भाव कुठल्या कुठे गेलाय. इट्स ग्रोईंग. नयनतारा अगं काय झालंय काय. तू एवढी अस्वस्थ का दिसतेस. कसला विचार करतेस का नयनतारा. सतीश तुम्हाला एक विचारायचं होतं. तुम्हाला असं वाटतंय आपण रोहितला हा प्रोजेक्ट एकट्याने हँडल करायला देऊन चूक केली आहे. नाही रे बाबा. आणि का असं काय वाटतंय तुला. अगं तूच तर मोठ्या विश्वासानं त्याला हे प्रोजेक्ट दिलंस ना. मग आता काय झालंय. नाही मी विश्वासाने त्याला प्रोजेक्ट दिलाय खरा पण समहाऊ मला आता असं वाटतंय ना की त्याला या प्रोजेक्टचं खूप स्ट्रेस आलं. तो एकटं हे सगळं हँडल नाही करू शकत आहे. तो खूप चिडचिड करतोय. म्हणजे उगाच आता राधिकावर चिडला. इतकी चिडचिड इतका स्ट्रेस हे सगळं ना ह्या प्रोजेक्टच्या स्ट्रेसमुळे होतंय त्याला. मग आता काय ते प्रोजेक्ट त्याच्या हातातनं काढून घ्यायचा विचार करतेस. ए बघ असं काही करशील ना तर सगळंच उलट होऊन जाईल बघ. आणि मी काय म्हणतोय की येऊ दे ना थोडासा स्ट्रेस त्याच्यावर. त्यातूनच तो स्ट्रेस कसा हँडल करायचा हे शिकेल आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. अगं आजवर अशा सिच्युएशन्स आपण काय कमी हँडल केल्या आहेत का. तेव्हा कुठे आपण हा एवढा मोठा डोलारा उभा करू शकलो. आणि या ज्या स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात ना या माणसाला शिकण्यासाठी उत्तम असतात असं माझं मत आहे. त्याला मॉनिटर करायला हवं बस. तेच आहे ना. माय हँड्स आर फुल. मी त्याला मॉनिटर नाही करू शकत आता. मी मॉनिटर करीन त्याला. त्यात काय एवढं. नाही सतीश नको. त्याला जर हे कळलं ना की तुम्ही त्याला मॉनिटर करताय तर त्याला खूप वाईट वाटेल. डोंट वरी. अगं त्याला हे काहीही कळणार नाही. त्याला असंच वाटत राहील की हे प्रोजेक्ट तोच हँडल करतोय. मग झालं तर मिटली का तुझी काळजी. थँक्यू. अनिका अनिका जस्ट रिलॅक्स. ऋषी इथेच कुठेतरी असेल. मे बी ते दोघं जण आजीला म्हणजे म्हातारीला भेटायला गेले असेल तर. हा हो की नाही. हो शक्यता आहे शक्यता. ते दोघी वेड्या झाल्यात का काय. शक्यता आहे वक्यता आहे. हा जर त्या म्हातारीला भेटायला गेले असतील तर झालं ना सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. कसं नाही नाही असं नाही चालणार. नाही चालणार. मी बघून येते. मी बघून येते. हे दोघं तर इथेच आहे बट हे दोघं ना खूप 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 जास्त कपल वाईब्स देतात. डोंट यू थिंक. बघून तर वाटतंय खरं. हो म्हणजे एकमेकांना असे कसे मॅचिंग बिचिंग करून आलेले दिसत आहेत थोडेसे. ही गावछाप ही जास्तच माझ्या ऋषीच्या मागे पुढे नाही करत आहे. आता मी हिला बघते. असा लेसन देते ना. अनिका ग्लास सोड. ग्लास सोड. जरा शांत राहा. चिडचिड कमी कर.
रिलॅक्स काय रिलॅक्स तू आता मला सांगणार कधी मी रिलॅक्स जायचं कधी मी चिडचिड करायची ते हो ए शट आई बघ कशी बोलते. रागिणी तू शांत बस. आई मी हे बघ, तू उगीच तिच्यावर बॉसिंग करू नकोस, कळलं ना? एक्झॅक्टली ती एकदम बरोबर आहे. ऐक बाळा, तुझं सगळं बरोबर आहे, पण हा जो काही प्लॅन केलायस तो तू केलायस ना, मग हा प्लॅन फिसकटू नये ह्याची काळजी घ्यायला पाहिजे की नाही. हे तू जशी चिडचिड चिडचिड केलीस तर काय होणार? पचका होऊ शकतो की नाही? पचका होऊन द्यायचे नाही. बस ऋषी सर 100% हिनं काहीतरी केलंय. काय झालंय तुला? शांत हो. कोण आहेस वाली भाजीवाली शांत हो. कवी काय होतं तुला? टोपी हॅपी न्यू इयर टोपी हॅपी टोपी हॅपी टोपी काय झालंय? ती हे समजा नशेत करायला लागली वय सर तिला 100% कुणीतरी काहीतरी खायला नाही तर प्यायला घातलंय.